खरं नेतृत्व हे आपल्या कार्यातून निर्माण होत असतं. अशा कार्यातून निरपेक्ष भावना समोर येत असते. एक तळमळ, एक प्रामाणिकपणा दिसून येतो. अशा व्यक्तित्वाला सामाजिक उत्तरदायित्वाचं भान असतं. तेच उद्दिष्ट असतं. मग परिस्थिती प्रतिकूल असो वा अनुकूल, अशा नेतृत्वाची पावलं ही पुढेच पडत असतात आणि त्यामागे समाज खंबीरपणे उभा राहतो. सामाजिक बळावर मग दमदार वाटचाल चालू राहते. त्यातून असं व्यक्तिमत्व एका महिलेचं असेल तर त्याला रणरागिणी असंच स्वरूप येतं. सौ अस्मिताताई गायकवाड याचं मूर्तिमंत उदाहरण. महिला, कामगार, राजकीय, सामाजिक, सहकार, साहित्य यासह अन्य क्षेत्रात भरीव असं योगदान देणाऱ्या रणरागिणी. हाती घेतलेला वसा अगदी आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा वकूब, प्रामाणिक प्रयत्न, सामान्य माणूस, त्याचं हित, समाजासाठी योगदान देण्याची भावना. अस्मिताताईंचं कार्य राजकीय स्तरावरचं असेल अथवा सामाजिक, यामध्ये स्पष्टपणे दिसून येणारा शुद्ध हेतू त्यांच्या यशस्वी वाटचालीचं गमक म्हणावं लागेल. जवळपास 25 वर्षांपासून सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विशेष चर्चेत राहिलेलं नाव अर्थात अस्मिताताई गायकवाड. वाटचाल संघर्षमय राहिली. रस्त्यावरची लढाई लढली. जनतेनं संधी दिली. त्याला आपल्या कार्यातून त्यांनी न्याय दिला. सहकार क्षेत्रातून अशीच तळमळ राहिली. समाज कार्यातही पुढाकार राहिला. पोट तिडकीनं पावलं पुढे पडत राहिली ती रणरागिणी अस्मिताताईंची. तसा पाहिला तर अस्मिताताईंना कुठला राजकीय वारसा नाही. मात्र शालेय जीवनापासून ते महाविद्यालयापर्यंत प्रत्येक वेळी त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. विद्यार्थी, युवक प्रतिनिधी म्हणून जी नेतृत्वास सुरुवात झाली ती पुढे त्यांना राजकीय सामाजिक प्रवासाकडे घेऊन गेली. 23 डिसेंबर 1993 दिवस यासाठी निर्णायक ठरला. याच दिवशी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी महिला आघाडीची सक्षमपणे मोठ बांधली. अधिकाधिक महिला वर्ग सेनेत यावा यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न राहिले. या कार्याचा धडाका पाहून पक्षानं 1995-96 मध्ये शहर प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख म्हणून अगदी आक्रमकपणे त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवून दिलं. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारानं प्रभावित अस्मिताताई गायकवाड यांनी वॉर्ड तिथं महिला आघाडीच्या शाखा हे तंत्र अवलंबत मोठं संघटन उभारलं. दुसरीकडं विविध प्रश्नावर रस्त्यावर उतरणाऱ्या अस्मिताताई गायकवाड या सोलापूर शहर जिल्हा वासियांनी पाहिल्या. अशा कार्यावर इथल्या जनतेनं विश्वासाची मोहर उमटवत त्यांना 2 टर्म पालिकेत पाठवलं. पालिकेत शिवसेनेचा बुलंद आवाज अशी त्यांची प्रतिमा राहिली. गटनेता पदासह विविध समित्यांवर काम करताना आपल्या कार्याचा ठसा त्याने उमटवला. तर आज जी महिला बालकल्याण समिती आपल्याला महानगरपालिकेत दिसते आहे त्यासाठी खरा संघर्ष केला त्या या रणरागिणीनं अर्थात अस्मिताताई गायकवाड यांनीच. प्रश्न पाण्यात असो वा रस्त्याचा अथवा मग कुठला ज्वलंत प्रश्न असो, अस्मिताताईंचा महिला वर्गासह लढा, त्याचं ते आक्रमक, रोखठोक, सडेतोड अशा पद्धतीचं वक्तृत्व हे ठरलेलंच. त्यामुळं आंदोलनाला वेगळी धार आलेलं चित्र प्रत्येकासमोर उभं राहायचं. प्रश्न धसास लागणार हे तर उघडच होतं. लोक आंदोलनात कलम लागली, अटकेचा प्रसंग उभारला, पण रणरागिणी अस्मिता गायकवाड आपल्या कार्यापासून तसोभरही मागे हटल्या नाहीत. शिवसेना महिला आघाडी म्हणजे काय हेच जणू त्यांनी दाखवून दिलं त्या आपल्या कार्यातून. याचीच पोचपावती म्हणून त्यांच्याकडे सेनेचं महिला आघाडी जिल्हा प्रमुख पद चालून आलं
आज एक नाही, दोन नाही, तर तब्बल 17 वर्ष या पदावर त्या कार्यरत आहेत. या दरम्यान आक्रमक नेतृत्वाबरोबरच बचत गटासाठी मोठं कार्य त्यांनी केलं. केवळ महिला वर्ग नाही, तर आपल्या परिसरातील कामगार वर्ग, युवक आदींच्या रोजगारासाठी प्रयत्न करताना सामाजिक एकता, एकात्मता यासाठी विविध उपक्रमही अस्मिताताईंच्या कार्यातून समोर येतात. एक महिला नेतृत्व कशा तडफदारीनं कार्यरत राहतं हेच रणरागिणी अस्मिताताईंच्या कार्यातून दिसून येतं. आता अस्मिताताई गायकवाड हे व्यक्तिमत्व नुसतंच राजकीय आहे असं नाही, तर चतुरस्त्र असं हे कार्य. सहकार क्षेत्रात मनोरमा बँकेच्या संचालिका म्हणून एक तपापेक्षा अधिक काळ कार्य करताना बँकेच्या विविध योजनांद्वारे त्यांनी समाजासाठी एक आर्थिक पाठबळ दिलं. हे कार्य पार पाडताना बचतीचं महत्व, उद्योग व्यवसाय वाढी संदर्भातील मार्गदर्शन त्यांनी केलं. 2 टर्म बँकेच्या उपाध्यक्षा म्हणून त्या सध्या कार्यरत राहत आहेत. बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असताना इथेही त्यांचं अविरत कार्य दिसून येतं. रणरागिणी असा उल्लेख त्यांच्या बाबतीत होत असला अथवा शिवसेनेचा बुलंद आवाज अशीही त्यांची ओळख असली तरी त्यांचा साहित्याकडचा कल प्रकर्षानं समोर येतो. एक कवयित्री म्हणूनही त्यांच्या रचना भावविश्वात विशेष चर्चेत राहतात. 1979 साली पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यवाह म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली, तर मसाप पश्चिम शाखा मनोरमाच्या त्या सध्या कार्याध्यक्षा म्हणून आपलं कर्तव्य बजावतायत. अस्मिताताई गायकवाड यांचं सर्व व्यापक असं कार्य त्यांच्या वाटचालीतून दिसून येतं. शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख, मनोरमा बँकेच्या उपाध्यक्षा, महाराष्ट्र साहित्य परिषद पश्चिम शाखेच्या कार्याध्यक्षा, अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या मुख्य संपादिका अशा विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवताना ओंकार समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्यांचं समुपदेशनाचं कामही सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देते. याच कार्यासाठी अहिल्यादेवी होळकर हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. सध्या मसले चौधरी इथं 40 एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर त्यांच्या प्रयत्नातून अद्ययावत कृषी पर्यटन केंद्र साकारण्यात येत आहे. खरं तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यापेक्षाही अधिक काही योगदान अस्मिताताईंचं राहिलंय. जे कार्य हाती घेतलं ते आपल्यासाठी नाही तर समाजासाठी अशा उदात्त भावनेतून चाललेली वाटचाल. म्हणूनच मग अस्मिताताईंविषयी विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष अप्रूप वाटणं साहजिकच म्हणावं लागेल. राजकीय अर्थानं विचार केला तर विविध राजकीय पक्ष नेत्यांकडूनही ताईंच्या वाटचालीविषयी, त्यांच्या कार्याविषयी प्रशंसोद्गार समोर येतात. समाज कार्यात एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या उपक्रमातून सिद्ध केली आहे. रणरागिणी अस्मिताताईंचा असा हा अथक प्रवास आता कुठे मागे वळून पाहण्याची गरज उरलेलीच नाहीये. उलट आता हाती घेतलेल्या कार्याला अधिक गती आली आहे. जनमानस या नेतृत्वाचा प्रामाणिकपणा तळमळ पाहतोय. संघर्ष सोलापूरकरांनी पाहिलाय. आजचंही कार्य या रणरागिणी त्याच आक्रमकतेनं आणि जबर इच्छा शक्तीवर चालवतात. लोकहितासाठी, सामाजिक कार्यासाठी आता राजकीय आणि सामाजिक वाटचाल वेगानं सुरू आहे. जनमानसाच्या सोबतीनं हाती घेतलेलं कार्य आजवर यशस्वी झालंय, पुढेही होणारच असा ठाम विश्वास अस्मिताताई गायकवाड यांच्या ठायी दिसून येतो. त्यांना रणरागिणी का म्हटलं जातं, बुलंद आवाजाची ओळख त्यांची कशी आहे, हे सारं काही यातून स्पष्ट होतं त्यांच्या धडाकेबाज कार्यातून. आणि अशा कार्याला सोलापूर शहर जिल्हावासियांच्या मनपूर्वक शुभेच्छा. अस्मिताताई म्हणजे एक सुंदर, सुसंस्कृत, सोज्वळ असं व्यक्तिमत्व. अस्मिताताई म्हणजे एक सहृदय, शालीन, कोमल असं स्त्रीत्व.
अस्मिताताई म्हणजे पुरुषालाही लाजवेल असं अमाप कर्तृत्व. अस्मिताताई म्हणजे हजरजबाबी, सडेतोड, ऐकतच राहावं असं ओघवतं वक्तृत्व. अस्मिताताई म्हणजे लहान थोरांच्या मदतीला धावणारं थोर दातृत्व. अस्मिताताई म्हणजे निराधारांना आधार देणारं प्रेमळ, मनोरम असं मातृत्व. अस्मिताताई म्हणजे विरोधकांना नामोहरम करणारं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कणखर आणि निष्ठावंत असं नेतृत्व.